जेजुरीला बघा काय म्हणला? सायकल पिशवीत टाकली आणि चाललोय जेजुरीला. सायकल पिशवी सायकल लावली असं काय ते बोलला? जेजुरीला चाललोय. चालतंय का? माझा नवस पण आहे. कसं नवस? माझा नवस लय मोठा आहे. कसं आहे? नवस सांगू तुम्हाला? सांगा ना. नवस हलवू नका इथे. हात जोडा, जोडले हात जोडा, जोडले पॅन्ट पाय पण जोडा, जोडले आणि पॅन्ट सोडा. अगो पाय पॅन्ट सोडून तर उघडा हातात धरले ती पॅन्ट खाली सोडा. कोणी सोडली? सांगू नवस? सांगा ऐका नवस. सांगा. शांत बसा, नवस ऐका. हा जय मल्ले शिखरावरल्या शंभू, जय मले शिखरावरल्या शंभू, मला घाऊ दे सोन्याचा चंबू, मला मिळते देवा सोन्याचा शंभू. तुला वाहील वाळक लिंबू. काय झालं? देवाला तू सोन्याचा शंभू मागणार मागणार? आणि देवाला बाळका बिंबू तू बाबा का मागणार? त्याचं कारण आहे, काय ते? सोन्याचा चंबू माझ्या हातामध्ये दिसला. दिसला अशी 4 चौघजण जवान पोरं. अशी इकडे जवान पोरं, ही जवान, हा ही जवान पोरं, अशी 4 चौघजण जवान पोरं नाचली मला धरणार, त्यांना मला घोळाच ना, म्हणजे तुझी सेवा बा चांगली. माझा बटर करणार आणि चंबू घेऊन पळून जाणार. हा वाळकं लिंबू जर माझ्या तर हातात बाळका दिसलं, बिंबू जर हातात तुझ्या असेल माझं वाढ देणार. का देणं द्यायला समजून आपण झालं एकाला दोघं दोघं तसं मंदिर पाहिजे पाहिजे या. मग भैया आपल्याला बोलवून घे. घेऊया चला. हा हाक मार हाक मार की भैया. राम 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 भैया. नमस्कार नमस्कार. कुठं होता तुम्ही? ओ भैया नमस्कार 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 हा. काय कुठं होता तुम्ही? मी हा? घरी होतो माझ्या सगळे माणसं निघाले देवाला. हा का? तुमची काय तयारी झाली का नाही? जेवायला परत देऊन येतो की देवाला देवाला वय हा देवाचा. देवाला येणार तर काय नवस व्यवस आहे का नाही तर तुमचा? माझं लय मोठं झालं काय नवस काय नवस आहे? माझं नवस हा जय म्हणलं पालूच्या जुलीच्या खांड्या अरे देवाला चवीने तर बोल की. प्रेमानं बोलतो प्रेमानं काय बोललास? जय म्हणलं पालूच्या जुलीच्या खांड्या जय म्हणले पाणी जुरीच्या खंड्या, माझ्या वाढू दे भरपूर मेंढ्या ह्याच्या वाढू दे भरपूर मेंढ्या. तू वाहीन देवा तो रामूट भरले इंडिया देवाला मुठभर लेंड्या वाटतो रे. कसं आहे माहितीये का बागोबा हा पांडूच आणि देवाचं लग्न कुठं लागलं चंदनपूर मध्ये कुठल्या पारावरती लेंडी पार लेडी पारावर लागलं का नाही होय. तेव्हाच्या टायमाला अक्षता म्हणून काय वापरलेलं मुठमुठ लेंड्या वाटल्या. बरोबर आहे का नाही हा म्हणून मी देवाला मुठभर मेंढ्या घेऊन जाणार आहे जाणार आहे. आणि माझ्या त्या भरपूर मेंढ्या राहिलेल्या माझ्याकडेच असतील शबास मात्रा मला वाटलं माझ्याकडे नको अशी म्हणजे तुमच्या दोघा तिघाची तयारी चांगली माझी झाली. फुल तयार झालेली आहे पण माझं नाव लिहून घे काय? माझं नाव सांग नाव. माझं नाव नाव माझं नाव नाव काय? लिवा श्री लिवा श्री लिवा. लिवलं की काय लिहिलं श्री लिवा. माझं नाव तुझं नाव काय सांगितलं श्री लिवा. नुसता श्री लिवा नव माझं नावच आहे लिवा म्हणजे नाव आहे श्री लिवा. हा श्री लिवा हा श्री लिवा लिहिलं. लिहिलं ना हा लिहिलं. पुढं काय असतं काय आहे? बापाचं नाव असतं की बापाचं नाव काय आहे? बापाचं नाही, बापाचं नाही. बापाचं नाव काय आहे? वाचा लिहिली का आहे? म्हणजे बापाचं नाव वाचा. वाचा बर आडनाव पुसून टाका पुसून टाका. एवढी लिहायला कशाला लावलं आम्हाला मग? अरे माझं नाव आहे ती नाव आहे का? कसं आहे माहितीये का कसं आहे? मला इथं लिहायला हा किती लिहायला? म्हणून बापाने नाव ठेवलं लिहा हा बापाने येतं वाचायला बापाला इथं वाचायला त्यामुळे बापाचं नाव बापाने ठेवलं वाचा वाचा. आणि आईला काय माहितीये का तुझ्या आईला म्हणजे काहीच येत नाही हा त्यामुळे आपली ती पाठीवर पाणी इकडे एवढा नावासाठी नावासाठी वागोबा हा कसं आहे माहितीये का काय बोला. आम्ही सगळी जण आता देवाला चाललेलो आहे सगळी तुम्ही देवाला निघाला. हो हो बरं. बरं तुम्हाला पण देवाला घेऊन जायचं होतं असं का? तर तुमची तयारी कशी झाली माझी फार मोठी तयारी झाली. किती मोठे असं घरात बाहेर निघताना असं एक पाऊल उमऱ्याच्या बाहेर एक पाल उमऱ्याच्या बाहेर एक पाऊल उमऱ्याच्या आत आत तेवढ्याच पाहुणी मंडळी घराकडे आली का घरी आली घरी हा, हा, हा. या ना. बायकोची कसं मायची ती घरी आलेली आहे सनी इकडे रे आलं खेळते का तुझे कधी पण मी बिन कामाची तपास म्हणजे कधी पण काही वेळेला कधी पण येते ती. त्यांना कोणी बोलू अगर न बोलू कधी येतात मुक्तीचा वेळ आहे. फुकटीचा होतो अरे कसं आहे माहितीये का आमंत्रण देऊन देव जाईल असं
तुम्ही हाक मारली मला मारली. तुम्ही हाक मारली मारली. मला तर देवा जायचं हो हो तेवढंच मी काय केलं देवाला नाही बाहेर निघालो हा. पाहुणे मंडळी आत आले आता बायकोला म्हणलं मी काय म्हणलं अगं मंडळ अगं कारभाने असं म्हणलं बायकोला मला वाटतं म्हणलं कारभाने आपली भाकरी घे जेवण घे आणि देवाला आपण जाऊ तेवढं पाहुणे मंडळी आली आता पाहुणे मंडळी आली की देवाला घातली भात आता येते का घातली भात येते का कोणाला आता बायको म्हणले आयडिया करू आपण. काय करू बायको काय म्हणलं Idea. एक आयडिया करू म्हणलं पाहुणे तर गेले पाहिजेत गेली पाहिजे पाहुणे तर गेले पाहिजेत कशावर आपल्या देवाला जाता येईल का नाही हा मग तिला काय म्हणलं माहितीये का मी करतो माझ्यासारखं बरं इकडे चल इकडे आया हात जोडा जोडलं पाय जोडा ठीक आहे मी म्हणाल असं माझ्या पाठीमागे दोघांनी म्हणायचं ठीक आहे कुणाच्या माईक ठेव तू माहिती मला फक्त मागे मी म्हणेल असं तू म्हणेन असं माझ्या पाठीमागे दोघांनी म्हणायचं एवढंच करायचं हा जोडा जोडलं जोडले का जोडले बरोबर सुरुवात कशाला सांगायला जय मले शिखरावरल्या शंभो जय मल्लेश शिकावाच्या तुला माझ्या मागून सांगितलं म्हणा मग तुमच्या मागं मागे नाही मग माझ्या मी म्हणलं का नाही माझ्या पाठीला हळू म्हणायचं हळू कसं म्हणायचं हळू तर धीर सावकाश हळू म्हणायचे एकदम हळू म्हणायचं मी सांगतो तुला आता म्हण. हे म्हणे जिजूरच्या खंडीरा हळू म्हणायचे हे म्हणे जिजूरच्या खंडीरा हळू म्हणायचं हळू हे म्हणे जिजूरच्या खंडीरा देवा तुझ्या गडामीन आणि देवा तुझ्या गडामीन तुम्ही कधी म्हणायचं तुम्ही कधी म्हणायचा तुम्ही सांगितलं हळू म्हणायला सावकाश सांगितलं लगेच म्हणायचं लगेच म्हणायचे का हा. ठीक आहे लगेच म्हणायचं लगेच तुम्हाला हे कळलं का नाही लगेच कळलं का हा, लगेच कळलं खरं लगेच हे म्हणे शिखरावरल्या शंभो हे म्हणजे शिकलो लगेच माझी असं लगेच नाही कसं मी म्हटलं का नाही माझ्या पाठीवर शब्द लगेच उच्चारून लगेच धरायचे की लगेच उचलून जा उचलून धरायचं लगेच उचलून जा कळलंय मला कळलं सांगितलं कळलंय लगेच काय उचलून म्हणलं धरायचे. मी म्हणलं असं उचलून धरायचे लगेच तुझ्या पाठीमागे मी म्हणलं असं उचलून धरायचे हा उचलून लगेच पाठवून म्हणायचं हे म्हणे जिजूरच्या खंडीरा हे म्हणजे आता तूच म्हणतो उचलून म्हणायचं तसं नाही काय झाले हा जोर सांगतो तुम्ही दोघं जण काय करू नका काय? हा तुम्ही देवाला नमस्कार हे म्हणले खंडीराया हे म्हणले खंडेराया देवा तुझ्याकडं मी येईन तुझ्या गडावर ये आठवणीच्या शेंगा घेईन आठवण्याच्या शेंगा घे. आमच्या आजीचं नमस आहे हे ह्याची आजी हा इंग्रजाच्या काळात इंग्रजाच्या काळातली असं भूतावली केस आ, वाटलं. काय Right. कुठं आजीच केस तसे होते आजीचे केस ते आजीच आमच्या नवस नवस आजी आठवणीच्या शेंगा घेईन आठवण्याच्या शेंगा घेईन. शेंगा खायला विषय नाही किंवा. आठवणीच्या शेंगा घेईन आठवण्याच्या शेंगा खाल्ली शेंगदाणा मी खाईन खाईल शेंगदाणा आजीचं नवस आहे शेंगदाणा मी खाईन खाईल आणि कोलकाता तुला पाहिजे चांगलं नका नवस आहे. मारामारी करायची नाही. आता ताजा शेंगदाणा तू खान खोल कटवा द्यावा तर मला सांग तिथून जर आपण जेजुरी निघालो रविवारचा दिवस असतो कोणताही माणूस देवाला जायचं म्हणलं की रविवारचा उपास करतं करते घरनं जर आपण न्यायचं म्हणलं देवाला उपास माणूस काय करतं पाण्याचं शेंगदाणा कोण शेंगदाणा फुल शेंगदाणा म्हण फुल शेंगदाणा असं काय तुम्ही तिथून देवापाशी जातं जातं तिथं पाया पडायचं ते भंडारा व्हायचा बाहेरचा तिथून मागे यायचं पाण्याची बाटली घ्यायची शेंगदाणा घ्यायचं ते शेंगा घ्यायच्या घ्यायच्या. शेंगा तिथं खायचं बाहेरचा तांब्यावर पाणी प्यायचं बेकर आणि गुरुवार कुठलं काम आहे काय आहे? देवाला फक्त जातोय अशा प्रकारे माझी तयारी झाली चालले पण तुम्हाला एक सांगायचं म्हटलं काय सांगायचं? माझं आहे नवीन लग्न तुझं किती नवीन लग्न झाले तुझं माझं झालंय नवीन लग्न तुझं झालंय नवीन तुझं झालंय तू काय म्हणतो?
माझं झाले नवीन लग्न. तुम्हाला बायको असेल की काय हे जबान नाही. बायकोच आहे मला, बायकोच आहे. असं नाही. हा. तुझं नवीन लग्न झालं का? कसं आहे, माझी म्हटलं मित्रमंडळी आल्यात, म्हटलं आपलं घरी न्यावं, चहा पाणी करावं मित्रांना. हा तू लग्न केलं बरोबर आहे. हा पण तुझ्या बायको असेलच की. मग बायको आणलीच पण मी. मी काय म्हणतोय तुझं लग्न झालं हे खरं आहे. होय. तुझं लग्न कधी झालं? 32 वर्ष झाले. काय झालं? 12 महिला शक्ती असतील कुठे? 36 नाही. किती असतात 12? हा 24 वर्ष झाले. सगळं अखंडित. हा मग कधी लग्न कधी झालं तुमचं? हालात झालं एप्रिल मध्ये. लय मोठा खर्च केला. काय भीक मागून केले रे? काय गरज होती का? नव्हती. मला जर सांगितलं असतं तर येताना दुपट्टा घेऊन आला असता. कशाला काय आमच्या वा हा बायकोला बोलून दे. घेतो. परिचय करून दे. हाक मारतो बायकोला. ए कारभार दे. तुला बोलू दे रागात फिटिंग बस स्टँडला तिकडं बाहेर पती आलाय म्हणतो रे. बाहेर पती म्हणतोय मला. पत्नी पती आहे. म्हणजे एवढं मला हाक मारतो लगेच. ए कारभार दे. काय नवरा आलाय म्हणावं. कोण नवरा? आणि तू काय बोलतेस मग? आतमध्ये कोणी तुमची नवरी? नवरी आहे. आता नवीन लग्न झालंय का नाही? होय. तुला सांगते नवरा आला बाहेर लोक बायकोला म्हणा बाहेर. अरे दम घे जरा, दम काढ. ए कारभार दे. कशाला कारभारने? ए कारभारने. माझ्या कारभारणीला लय भजनाचा नाद आहे बर का. भजन म्हणती. लांब लांब कार्यक्रम गेले तिथं. टीव्ही उमट गेलाय. टीव्ही म्हणती टीव्ही कार्यक्रम गेलाय. तुम्हाला भजन ऐकायचंय तुम्हाला? ऐका कारभारने. ही सांप्रदायिक भजन आहे. असं का? अजून एक असं भजन ऐकायचं तुला? आवड कारभारने बाहेर ये. कसलं गाणे? अशी जर मारामारी जर करायला लागला तुझी बायको हुशार आहे ना. लांब लांब गेली माझी बायको. काम लावून दिली ना चेष्ट नाही. कसं काय इकडे आम्ही महिनाभर असतो म्हणून आम्हाला माहिती सगळी गाणी. हाक मारू. ए कारभार नाही बाहेर ये. कारभार नाही.
जवानी देखो स्वामी आणि इकडं माझे राग रांगोळी झाले त्याची जवानी ज्या आईच्या दहा वाजवल्या होय ग तुला मी नवरा दिसतोय का काही इकडं पुन्हा परत चाललंय आठवते करून ह्यातनं पण डुबतोय सोय रे मसनात येईल तो मसनात चांगली दिसतीस तुला मी दिसलो नाही वे दिसली नाही का मी दिसलो नाही म्हण मी दिसलो नाही वे मी दिसलो नाही तुला कारभारी एकदा मी पांडुरंगाच्या भजनात मग्न झाले का नाही आता ह्यांच्यात तुम्हाला विठ्ठल दिसतो म्हणजे मला काही कळत नाही बघा असा येईल तसंच आहे ते तुला घरी गेल्यावर धावते बरोबर विठ्ठल कसा असतो काय झालंय मला कसा एक प्रश्न पडला हा ह्या तुमच्या माझी मंडळी आहे ती. ह्याला दिलं कुठं म्हणलं आ? ह्याला दिलं कुठं तू रागवू नको मी सांगतो त्याला तू कसं आहे माहिती आहे? हा सांग ह्यांना का नाही ह्यांना 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 टच करू नका बोट असं त्याला असं त्याला टच करायचं नाही टच ह्यांना का नाही ह्यांना 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 अरे ह्यांना की ती ह्यांना दिलेला आहे हा, काय म्हणा पुन्हा बोल ह्यांना का नाही? ह्यांना 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 हात कुठं लावतोय हात कुठं लावतोय त्याला दिसेना झाले नीट हा ह्यांना ह्यांना इकडे ह्यांना हा. ते ह्यांना दिलंय नमस्कार तुझा ही पोट आहे ना ही पोट असं होईल असं ह्यांना ह्यांना दिलंय म्हणायचं ह्यांना डायरेक्ट हा डायरेक्ट ह्यांना का नाही ह्यांना हा अंग असं आले मारे मी काय कारभारी हा ही दोघं जण कोण आहे ते हे माझं कुत्र मंडळ आहे मित्र आहे माझे मित्र मित्र आहेत का तुमचे ही माझी मित्र मंडळी आहे ती. वा 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 काय झालं? नमस्ते नमस्ते भाऊजी काय करायचंय ते जरा तोंड पदर जरा ते तोंड झाक तुझं माझी मित्राने आगाव आहे ती अहो. भाऊजी ओ बोला वहिनी हो किचन मध्ये आले तिकडून बघा हा किचन मध्ये काय करते ते मनाला लागत आहे का? काय म्हणतोय वहिनीला म्हणतोय नका फाटाव ही पोरं चाटाळ आहे ती ह्यांच्या तोंडाकडे बघायचं अजिबात नाही बघणार त्यांच्याकडे. तू तर लय त्यातली हा बघ माझी मित्रमंडळी आले बर का चालत तुमची ह्यांना चहा पाणी करण्यासाठी तर आणले घरी फक्त जास्त काय करायचंच नाही आपलं नुसतं चहा द्यायचा एवढं हाकलून द्यायचं जा तिकडे तुम्ही आ? डोक्याचा भाग आहे का तुम्हाला काय झाले मित्रमंडळी घरी असताना सांगायचं ना अग वाटात घावली ती आणली घरी अहो चहाला साखर संपली घरातली कारभारी मित्रांच्यात माझ्या आबरू काढते होय हाय का हाय का म्हणजे ठेवली नाही वेगा आपण हाय की हाय की हाय हे कोण आहे तुमचं ही माझी मित्र मित्र आहे थोरला मोठा असं नाही दादी जवळ येऊ नको वास येतोय हा. भाऊजी कसं आहे साखर संपली आमच्या घरातली 10,000 रुपये द्या की जरा 10 फक्त घ्या जा. आपला मित्र किती केंद्री वहिनी मित्र आपला भाव आहे किती केंद्री आपण त्याला आणि उद्या पुढे पाहिजे पाहिजे आहे का नाही हा. ठीक आहे युरिया टाक जाऊ दे उसाला युरिया टाक आपलं द्यायच्या चहा पावडर कुठे आहे घरात आता चहा संप- साखरेचा प्रश्न मिटला पण चहा पावडर संपली ना पण 1 रुपयाची चहापत्ती आणली ती पण संपली होय महिना झाला तुम्ही आणली. काय खर्च लय असू दे मिसरी टाक जाऊ दे हो तुम्ही आम्हाला साधारण समजू नका आम्ही अशी तशी लोक नाही आमचं लग्न सांगा आपल्या लग्नाबद्दल त्यांना. आमचं लग्न नाही खतम आहे. 7 जिल्ह्यात जोड नाही बरं का लग्न असं लग्न केलंय ना आम्ही कसं तुमचं खूप लग्न हालात लग्न केलंय काय तो बॅग पडला तुम्ही बघायचा काय सांगा सांगा आमच्या असला बँड वाजत होता अख्ख्या लग्नात आमचा एवढा मोठा बॅग होता ना त्यात एकच पिपाणी होती माझं कशी होती म्हणलं
दिस इज अ टेबल, दिस इज टेबल. दिस इज अ फोडणीचा भात, असं असं दिस इज अ कुरकुर बॉबी, असं असं दिस इज अ पुरी, असं असं दिस इज अ घेवड्याची उसळ. असं घेवड्याच्या उसळीचा परिणाम लय खतरनाक आहे बरं का. मुठमुठभर जर वराडाला दिलं आणि एका खोलीत कोंडलं, तास दीड तासाने जर उघडाय गेलं तर उघडणारा कोमा. घेवड्याचा उसळीचा परिणामच तसा आहे बरं का. बरोबर आहे. काय आमच्या लग्नातलं फटाकड जर बघितलं असलं तुम्ही, सुट्टीच नाही. सातारा तिथं जर लावलं तर इथं कळतं एवढा मोठा फटाकड लावलेला. काय तो फटाकडा, खेळता वय आपण काय ते? साताऱ्यातला फटाकडा काय 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 ते फटाकड कुठलं फटाकड होतं? इथून तिथून मळ लावलेली, हा लावलेली. जशी लावली तशी फुसकीच लागली. अरे काय ते लाईटिंग काय ती लाइटिंग, काय ते लाईटिंग इकडे बघा 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 लाईटिंग यांच्याकडे नुसता असा बॉक्स होता 12 एलईडीचा 12 एलईडीचा. यांच्यावर पण लग्नात बघितलं हा, तर हा. अख्ख्या मंडपात एकच झिरो जपान. राहू द्या, खूप खूप आमचं लय ना आणि लास्टचं आपलं सांगायचं राहिलंच की 7 एकरात मांडव होता. 7 एकरात किती? जिकडं तिकडं बघायचं तर डोळं पांढरच होत्या. ए मॅडम बारका होता बाई इथून तुला म्हणून होता मागवला लांबून मागवला होता काय तो मांडव, हा काय तो मांडव बघितला, सांगू कसला मांडव होता. एवढा मोठा मांडव. काय तो मांडव, नाक्या मंडळ एकच झालं कर. शाबास वादराचे काय टोंब तंबू उभा केला का? अवघड आहे आपल्या लागला लय. भाऊजी हो. तुम्ही सरा मागे जरा जाऊ माग, जरा इथं उभं राहा. पण काय करू नको, चहाच जाऊ दे. चहा कसे माहिती का, चहा काय हॉटेलमध्ये गेल्यावर आपण पितोय. बरोबर चहा जाऊ द्या, पण तुम्ही एक नाव काढलं पाहिजे. हो, हो. बाबा सणीच्या घरी गेलो पण बायकोनं बसून आमची छान केली. चांगली केली. माणसाच्या जीवनामध्ये काय काय नाही. नाही. आता आपण बोलतोय अचानक काय झालं मेलं म्हणजे सगळं जागेवर होते, गेलं. पण जन्मात येऊन माणुसकी महत्वाची बरोबर आहे आहे. आणि घरी आलेल्या पाहुण्यांची उठबस करणं महत्वाचे. राईट आहे. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण रात्री ज्यांच्या घरी गेलो त्यांनी जी आपली उठबस केली केली. ती आपण वर्षभर नाव काढतो की खरंच एक नंबर सोय आपली झालेली झाली, आहे. बरोबर. तसं तुम्ही आमच्या घरी आलाय, तुमची उठबस करणं हे माझं कर्तव्य आहे. बसा तुम्ही, बस बस. बसून घ्या तुम्ही. बसा बसा बसा. कसं आहे माहितीये का, आता तरी तुमच्या दोघांना लय राहिलं 5-5 हजाराचा एक ड्रेस घेतला. दोघांना बघे घरावरच पत्र जात वाटते. अहो घेतला धरून चालाय घेतला, तो काय तुमच्या संग मेले येणार आहे का, पण एक नाव निघणं महत्वाचं असतं. तडीच्या घरी गेलो पण बायकोनं बसवून छान केली. या इकडे बसा. ते ड्रेसचं सोडावं, ड्रेसचं सोडा, पण तुमच्यासाठी जरी माझ्या नवऱ्यानं 5-5 तोळ्याची एक चैन करून तुमच्या गळ्यात घातली, नवऱ्याला पोत्यावर काढते का काय आता. 5-5 तोळ्याची एक चैन तरी गळ्यात घातली, ती मरताना संग येणार आहे का तुमच्या. पण घरी आलेल्या पाहुण्यांची बसूट करणं महत्वाचं असतं. या उठून इकडे बसा तुम्ही. चहा बरा उपीट हाय, बसा बसा बसा. वा वा वा, काय एक नंबर आहे. असं सोडून ना तुम्ही. पाहुणचार. तुमच्या दोघांसाठी एक एक बुलेट तरी घेऊन दिली. बुलेट त्यांना चालवा येते का पहिलं बघ. घेऊन दिली. ती काय तुम्ही सगळं घेऊन जाणार आहे का पहिल्यावर? कोटेश्वरला तुम्ही ह्याच्यावर जाणार आहे बरोबर म्हणजे. कोंबड्या खैसवर जातात तुम्ही. नाही, नीट जातात. पण घरी आलेल्या पाहुण्यांची बसवून करणं. उठा तुम्ही आता. या इकडं. वा वा वा. ती चहाचं पोह्याचं सोडावं. तुम्हाला तर कधी कळायचं कारभारी. आता मला हाकलून दिले माग म्हणजे मी तर काय करणार. कसं आहे बघा, माझ्या बायकोला आहे सवय असले बोलण्याची बाबा, मोकळ्या म्हणायची. महत्वाचं माझ्या बायकोने बाबा कसं बसवूट केलं तुम्हाला चांगलं बस सूट केलं की काय ग केलं यांना असं? आपण आमचं राहील ना सकाळ घरी असतो. हे बघा, बोला चहाचा विषय सोडून द्या. बोला. तुम्ही दोघं पोहे खाणार का? पोहे त्याच्यात शेंगदाणे आणि शेंगच्या जरा बारीक. हा, मिरच्या टाकणे सकाळ दंडाळ त्याला इकडं. लिंबू जवळ नसेल तर फार लिंबू पाहिजे का? शिव हाकर जरा शिव हाकर. का तुम्ही शिरा खाताय? शिरा मनुके बदाम काजू. हा, त्याला तुंप होती जरा तुंप. चालेल 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 चालेल. का तुम्ही हे खाता? लाडू लाडू चालेल 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 तुम्ही हे खाता.
अशी डिश अशी खाता तुम्ही खाता दिलं तर दिलं तर बांधून पण येते असं आहे का मग काय हो तुम्ही किचन मध्ये यावं जरा हा, चल चल मी काय म्हणते ऐकताय काय का झालंय जेजुरीला जायला सगळ्या लोकांनी तयारी केली गेली या. म्हणून मी पण तयारी केली काय केली? नटून थटून सजून बसलेली आहे सुजून बसली सुजून बसली का फुगून बसली नाही नाही नटून थटून बसली. सजून भिजून तयार आहे हा जेजुरीला जायची किती इच्छा आहे माझी हाय विचार तर मला काय म्हणायचंय हा. तुम्ही ही जी मित्र घरी इथं आणले ती विनाकारणाची काय मला मागे टाइमपास होतो नाही त्याच्यामुळे. अगं मग आता मध्ये गावची मित्र काय करणार आहे आता कारभारी हे चुकीचं आहे बरं का काय झालं तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं ना मला हो आता काय सुटलं आता माझ्याकडे काय करायचंय आता? आता मी सांगत ऐक काय करू मी तुला बळ मारल्यागत करतो तू बळ रडल्यागत कर ही बळ पळून जाते म्हणजे आपण भांडणं करायच्यात बळ भांडण करायचे आपण तुम्हाला डोक्याचा भार आहे का मित्र तुला कळतं का हा दररोज पोराचा आपण बोलू नको म्हणून कळतं तुला? कळतं? अगं कारभारने मी तुला मारणार आहे तूच मला कुठं उचलते आणि मार अगं मी मारणार होतो तुला बळ मला चोळला एवढा उलट झालं काय उलट म्हणजे काय आपण माणसं माझी काढते नाही तुम्ही मला मारायचंय तुला 50 पाच सांगितलं तुला कळत नाही असं आणि तुम्ही मारलं मी काय करायचं बळ रडण्याने करायचं एवढंच काय हा, रडायचं कळते का तुला पोराचं मला कसं कारभारी माझ्या अंगाला हात लावू नका तुम्ही. निर्बोल हाणू नका तुम्ही. निर्बोल सांगतोय निर्बोल आता कसं करू? आता हाणू नका तुम्ही. अहो, काय झालं? उठा 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 तुम्ही कशाला पडलाय? कशाला फोडले म्हणजे आता निबर नारड्यावर पाय दिलाय की माझ्या रात आपण घातलंय काय हो तुम्हाला पायात? मारगाडी माझी मोडली आणि काय पडते, पायात पडते. वरण पाया पडती जय मारुती मारून चुकून झालंय. आणि एवढी वरडती होय, एकच ठोका मारलाय तर ओरडती होय. कसं आहे नवऱ्यानं माझा असा कालवा केला बर की मार कमी बसतो चांगलाच बायकाचा नियम वेगळाच आहे भया अवघड आहे. हा असू दे आणि कसं आहे कालवा आपण केला नवऱ्याला कुचारला का नाही हा ऐकणाऱ्यांना वाटतं बायकोला मार खाती लई बिचारी चांगली बरं नेमकं आम्हाला चोळल्या चुली पुढं वा ते जाऊया कारभारी कुठे गेली मित्र तिची माझी गेली पळाली पळाली होय वाटतं हो? कसं का मी तुला मारले का केलं कारभारी हा? मी पण कसं मला लगेच केलं आणि आम्ही पण कसं केलं. तू तर काय मला असं करतोय चहा चहा अशी काही जाणार नाही या चहा गावात पिला पाहिजे तर कारभारी हा जेजुरीला जायची खूप इच्छा आहे इच्छा आहे जेजुरीला आपण दोघांनी जायचं जायचं. पण त्यापूर्वी हा एक रेणुका जेजुरीकर हा. यांचं गीत सादर करत आहे नाचते मुरली खंडेरायाच्यासाठी चला वन